नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। आजच्या व्हिडिओच्या लेक्चरमधून आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित पोलीस भरतीला येणारे महत्त्वाचे घडामोडी बघणार आहोत। तर वेळ न दवडता सुरू करू या लेक्चरला। तर इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 ची भारत मंडपम नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे। त्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटची जी थीम होती ती होती ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट। ब्रीदवाक्य आहे त्याचं, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय। आपण इथे पिक्चर मध्ये बघू शकता AI इम्पॅक्ट समिट भारत 2026, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे त्याचं ब्रीदवाक्य आहे। ग्लोबल AI शो 2025 कुठे पार पडलेला आहे? अबुधाबी म्हणजेच UAE ला पार पडलेला आहे। त्याची थीम होती AI 2031 ॲक्सेलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर्स ग्लोबल AI फॉर एनर्जी मिशन। हे काय आहे आणि कोणी सुरू केलेलं आहे? तर लक्षात ठेवा, ग्लोबल AI फॉर एनर्जी मिशन हे ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स। आपण इथे फुल फॉर्म लिहून घेऊ त्याचा। इथे आपण फुल फॉर्म लिहून घेऊया, इंटरनॅशनल सोलर अलायन्स। ही जी आंतरराष्ट्रीय सौर संघटना आहे ती आपण 2015 ला स्थापन केलेली होती। कोणते दोन देश मिळून? भारत आणि फ्रान्स। भारताचे जे पंतप्रधान होते नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे जे पंतप्रधान होते ते होते फ्रान्सवा ओलांद। या दोघांनी मिळून ISA ची स्थापना केलेली आहे, ज्याचं मुख्यालय आहे गुरुग्राम भारत। आणि असं आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय हे भारतात असण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यानंतर ISA द्वारे हे ग्लोबल AI फॉर एनर्जी मिशन लॉन्च केलेलं आहे, ज्याला सहकार्य केलेलं आहे आपल्या ऊर्जा मंत्रालयाने आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, ज्याला आपण मैटी आणि रेक म्हणतो, यांनी दोघांनी सहकार्य केलेला आहे। याचा उद्देश काय आहे? ग्लोबल AI फॉर एनर्जी मिशनचा उद्देश आहे की AI चा वापर करून सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि विकसनशील देशांमध्ये जे ऊर्जेची पायाभूत सुविधा आहे ती सुधारणे। हे बघा इथे बघू शकतात आपल्या इमेज मध्ये AI फॉर एनर्जी मिशन लॉन्च बाय इंटरनॅशनल सोलर अलायन्स, ज्याचं ISAचं मुख्यालय कुठे? भारत, गुरुग्राम। नंतर जगातील पहिला बायोमेट्रिक AI रोबोट कोणत्या देशाने तयार केलेला आहे? तर चीनने तयार केलेला आहे, ज्याचं नाव काय आहे? मोया रोबोट। हा मानवासारखे हावभाव आणि वर्तन करू शकणारा जगातला पहिला बायोमेट्रिक AI रोबोट आहे आणि तो चीन या देशाने तयार केलेला आहे। हे बघू शकतात तुम्ही इथे ह्या इमेज मध्ये, सेम माणसासारखा दिसणार आहे आणि अतिशय सुंदर रोबोट आहे हा। महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते बघूया। AI आणि सुपर कम्प्युटर मध्ये भारताची प्रगती काय आहे ते। तर जगातली पहिली AI मंत्री डिएला अल्बानिया देशाची, जगातली पहिली AI शिक्षिका आयरिस केरळ राज्याची, जगातलं पहिलं AI विद्यापीठ कर्जत जिल्हा रायगड, भारतातील पहिली AI अंगणवाडी वडधामना नागपूर, भारतातील पहिला AI जिल्हा सिंधुदुर्ग। हे AI शी संबंधित महत्त्वाची जी माहिती आहे ती लक्षात ठेवा। परमशक्ती सुपर कम्प्युटर जे की IIT मद्रासने लॉन्च केलेला आहे। मिशन नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत आपण परमशक्ती सुपर कम्प्युटर तयार केलेला आहे, ज्याचा जो स्पीड आहे तो 3.1 पेटाफ्लॉप्स म्हणजे एका सेकंदाला तो 3.1 अब्ज गणित करू शकतो। ज्याचं वैशिष्ट्य काय की हा पूर्णतः भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे परमशक्ती सुपर कम्प्युटर बनवण्यासाठी। त्यानंतर परमरुद्रा सुपर कम्प्युटर, ज्या परमरुद्रा सुपर कम्प्युटरची निर्मिती CDAC या संस्थेने केलेली आहे, जिचं मुख्यालय कुठे? तर पुण्याला आहे। याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे CDAC वरती, ते पण लक्षात ठेवा। केंद्र सरकारच्या नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत हा परमरुद्रा सुपर कम्प्युटर आपण बनवलेला आहे, जो बनवण्यासाठी 130 कोटी रुपये खर्च आलेला आहे। 4 ठिकाणी हा कम्प्युटर स्थापित केलेला आहे, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि पटना अशा 4 ठिकाणी हा कम्प्युटर एस्टॅब्लिश केलेला आहे, ज्यासाठी आहे अंदाज घेण्यासाठी, त्यानंतर आरोग्य आणि औषध संशोधनासाठी, खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि अत्यंत वेगवान गणित करण्यासाठी। अन्य संगणकाला 500 वर्ष लागतील ते काही मिनिटांमध्येच हा सुपर कम्प्युटर करू शकतो। इथे बघू शकता
हा एवढा मोठा सुपर कम्प्युटर आहे. भारताचा पहिला सुपर कम्प्युटर विचारला तर 8000. जो कोणी डेव्हलप केला होता तर विजय भटकर. विजय भटकर यांना सुपर कम्प्युटरचे जनक असं सुद्धा म्हणतात, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. भारताचा सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर आहे ऐरावत. 2024-25 पर्यंत भारताचा जो सुपर कम्प्युटर होता त्याचं नाव होतं ऐरावत. हा सध्याचा भारतातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर असून तो कोणी तयार केलेला होता? सीडॅकनेच तयार केलेला आहे, तो पण पुणे येथे. सीडॅकचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, ज्याची स्थापना 1988 मध्ये पुण्याला केलेली होती. संस्थापक कोण होते या संस्थेचे? तर विजय भटकर. विजय भटकर यांनीच सीडॅक ही कंपनी स्थापन केलेली होती आणि त्यांना भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक कोण आहेत? तर विजय भटकर. नुकताच सीडॅक या संस्थेने ध्रुव 64 नावाचा पूर्णतः स्वदेशी बनावटीचा मायक्रो प्रोसेसर लॉन्च केलेला आहे. तर इथे बघू शकतात प्रगत संगणन विकास केंद्र सीडॅक. सीडॅकचं ब्रीदवाक्य काय आहे? तर सीडॅकचं ब्रीदवाक्य काय आहे? ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानादेव तू कैवल्यम हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. इंडिया इम्पॅक्ट समिट 2026 नुकतीच भारत मंडपम येथे पार पडलेले आहे. त्यामध्ये भारताचे जे आरोग्य मंत्री आहेत आपले JP नड्डा यांनी या समिट मध्ये सही आणि बोध हे 2 आरोग्य विषयक AI फ्रेमवर्क लॉन्च केलेले आहेत. कोणकोणते ते? सही आणि बोध. या समिट मध्ये सर्वात तरुण वक्ता भाषण करणारा जो आहे तो आहे रणवीर सचदेव. अवघ्या 8 वर्षाचा हा मुलगा आहे आणि याने AI इम्पॅक्ट समिट मध्ये भाषण दिलेलं आहे. हा जगातला सर्वात कमी वयाचा वक्ता ठरला आहे. हिमाचल प्रदेशने नुकतेच पढाई विथ AI नावाचे AI आधारित लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. जसं आपण आता ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे तसाच हिमाचल प्रदेशने सुद्धा पढाई विथ AI नावाचा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. देशातली पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. हा प्रश्न VVIMP आहे, त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा की देशातली पहिली AI लिव्हिंग लॅब कुठे सुरू केली? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर तामिळनाडूने नुकतेच 2026 मध्ये देशातली पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण जाहीर केलेलं आहे. डीप टेक स्टार्टअप धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य आहे तामिळनाडू. गुगल कंपनीची जी स्थापना आहे ती लॅरी पेज आणि सर्जी ब्राइन यांनी केलेली आहे. फेसबुक कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे. ट्विटरचे संस्थापक जॅक डार्सी, नोहा ग्लास आणि इव्हॉन विल्यम्स. मायक्रोसॉफ्टचे जे संस्थापक आहे बिल गेट्स. ऍपलचे जे संस्थापक आहेत ते स्टीव्ह जॉब्स आणि वोझनियाक. विप्रो कंपनीचे संस्थापक आहेत अजिम प्रेमजी. हॉटमेलचे संस्थापक आहेत समीर भाटिया. इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती. व्हॉट्सअपचे संस्थापक आहेत ब्रायन ॲक्टन. याहूचे संस्थापक आहेत जेरी यंग. पेटीएमचे संस्थापक आहेत विजय शंकर शर्मा. विकिपीडिया, जिमो वेल्स आणि लॅरी सॅगर. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस. ओला कॅब्सचे भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी. भारतीय वंशाचे CEO यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. जसं आता नुकताच प्रश्न येऊन गेला की मायक्रोसॉफ्टचे CEO कोण आहेत? तर सत्या नाडेला. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. तसेच इतर भारतीय वंशाचे जे CEO आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सुंदर पिचाई हे गुगलचे आणि अल्फाबेटचे CEO आहेत. तर शंतनू नारायण हे ॲडोबेचे CEO आहेत. अरविंद कृष्णा हे IBM चे CEO आहेत. नील मोहन हे युट्यूबचे CEO आहेत. जयश्री उल्लाल हे ॲरिस्टा नेटवर्कचे CEO आहेत. टिम कुक ऍपल आणि स्पेसएक्सचे CEO. मार्क झुकरबर्ग मेटा म्हणजेच फेसबुक इंस्टाग्रामचे CEO मार्क झुकरबर्ग. जेम्स युआंग निविदियाचे CEO. सॅम अल्टमन ओपन एआयचे CEO. त्यानंतर प्रमुख भारतीय कंपन्यांचे CEO कोण कोण आहेत? टाटा सन्सचे चेअरमन आहेत नटराजन चंद्रशेखर. त्यानंतर इन्फोसिसचे CEO आहेत सलील पारेख आणि HCL टेकचे CEO आहेत C विजय कुमार. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चर मधून विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडींचा अभ्यास केलेला आहे.
तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला काळी करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन पाठवा. थँक्यू सो मच.